Good morning, student. In last lecture, we have to see Earth gravitational acceleration. Then we have to see variation in value of काय केलं त्या ठिकाणी g. In variation of value g, we have to see change along the surface of the earth. त्याच्यामध्ये बघितलं आपण the value of g is highest at the pole असते आणि lowest at कुठं असते त्या ठिकाणी इक्वेटरला असते. देन वी हॅव टू सी चेंज विथ सांगितलं हाईट त्या ठिकाणी चेंज विथ हाईट सांगितलं जर हाईट इन्क्रीज होत गेली तर त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी काय होत जाते त्या ठिकाणी डिक्रीजेस होत जाते. आणि लास्ट पॉईंट बघितला होता चेंज विथ डेप्थ बघितला होता म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो काय होणार आहे त्या ठिकाणी चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ म्हणजे आपण इनसाइड द अर्थला आलो किंवा डेप्थला आलो तर व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो काय होत जाणार आहे चेंजेस होत जाणार आहे. आणि ही व्हॅल्यू काय होत्या त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द काय सांगितलं अर्थ कारण इथं रेडियस पिन व्हॅल्यू त्या ठिकाणी चेंज होते आणि मास ऑफ द अर्थ ऑल्सो काय होत जाते चेंजेस होत जाते. टुडे वी हॅव टू डिस्कसिंग न्यू पॉईंट दॅट इज काय सांगणार आहे त्या ठिकाणी मास अँड काय सांगितलं त्या ठिकाणी वेट. आता मास म्हणजे आपण वस्तुमान म्हणतो वेट म्हणजे काय म्हणतो त्या ठिकाणी वजन असं म्हणतो. आता फर्स्ट वी हॅव टू टेकन काय घेऊया त्या ठिकाणी मास. मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. परत एक प्रश्न विचारला जातो मास म्हटलं जातं डिफाईन इट्स SI युनिट विचारलं जातं राईट इट्स फॉर्म्युला विचारलं जातं. देन वी हॅव टू आस्क क्वेश्चन डिफाईन वेट त्यानंतर स्टेट SI युनिट ऑफ वेट राईट फॉर्म्युला फॉर द वेट. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. फर्स्ट वी हॅव टू टेकन द पॉईंट मास घेतलं. मास म्हणजे काय सांगणार आहे मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तुमान म्हणजे आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये असणारे जे द्रव्यसंचन आहे म्हणजे आपण द्रव्यसंचन आपण म्हणतो त्याला की अमाऊंट ऑफ मॅटर जो त्याच्यामध्ये आहे ऑब्जेक्ट म्हणजे प्रेझेंट असणारा त्याला आपण काय म्हणणार आहे मास असं म्हणणार आहे. आणि मग मास जर आपण घेतलं तर त्याचं SI युनिट जे आपण घेतो SI युनिट ऑफ मास इज काय असते त्या ठिकाणी इज काय असणार आहे त्या ठिकाणी kg म्हणजे ज्याला आपण किलोग्रॅम असं त्या ठिकाणी म्हणतो. आता मास ही जी आहे ही कसली क्वांटिटी आहे मास इट इज काय म्हणतो त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय तर त्याचा मॅग्निट्यूड त्याला फक्त असतोय म्हणजे डायरेक्शननुसार ती क्वांटिटी चेंजेस होत नाही म्हणून मास इट इज कसली क्वांटिटी सांगितली स्केलर क्वांटिटी सांगितली. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर म्हणजे काय कुठलंही न्या म्हणजे जर आपण साखर घेतली 1 किलो घेतली साखरेचं वजन आपण दुकानामध्ये केलं तीच 1 किलो साखर आपण घरामध्ये घेऊन आलो तर त्याचं वजन त्या ठिकाणी बदलत नाही. त्याच्यावरून आपण काय केलं ते साखरेचं 1 किलो वजन असणारी जी साखर आहे ती आपण आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन बघितलं तर ते बदलत नाही म्हणजे इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर सांगितलं म्हणजे त्याची व्हॅल्यू कुठेही गेला तर ती बदलणार नाही. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंजेस इवन वे वी गो टू अनदर काय सांगितलं त्या ठिकाणी प्लॅनेट म्हणजे जे मी आता सांगितलं टेरेसवर जावा घरात जावा दुकानात जावा कुठेही गेला तर 1 किलो साखरेचं वजन काय होणार मास जे आहे ते तिथं बदलणार नाही. मग इथं वाक्य सांगितलं इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंजेस इवन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट म्हणजे दुसऱ्या ग्रहावर जरी आपण गेलो तर दुसऱ्या एखाद्या ग्रहावर गेलं तरीसुद्धा त्याचं मूल्य त्या ठिकाणी बदलणार नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ सांगितलं होतं. आता फर्स्ट लॉनुसार काय सांगितलं आहे इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे मास काय करते त्या ठिकाणी मेजर्स काय करते त्या ठिकाणी इनर्शिया मेजर करते. इनर्शिया म्हणजे मराठीत आपण त्याला जडत्व असं त्या ठिकाणी म्हणतो. ऑफ अन ऑब्जेक्ट हायर द मास म्हणजे मास जर तिथं वाढलं तर इनर्शिया सुद्धा काय होतो त्या ठिकाणी वाढत असतोय म्हणजे हायर द मास हायर इज द काय सांगितलं त्या ठिकाणी इनर्शिया असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इनर्शियाला आपण मराठीत शब्द काय वापरला जडत्व असं सांगितलं. देन वी हॅव टू टेकन काय घेतलं अनदर क्वांटिटी दॅट इज काय घेतलं त्या ठिकाणी वेट घेतलं. तर वेट मगाशी मासची व्याख्या काय सांगितली अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टमध्ये असणारा अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे त्याला आपण मास असं म्हणणार आहे. आणि वेट म्हणजे काय म्हणणार आहे त्या ठिकाणी वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं आहे एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलानं आकर्षित करते गुरुत्वीय बलानं काय केलं त्याला आकर्षित केलं त्याला त्याचं काय म्हटलं जातं किंवा त्या बलाला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी वजन असं त्या ठिकाणी म्हणत असतोय. म्हणजे द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. द फोर्स ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास ऑन द सरफेस ऑफ अर्थ कॅन बी रिटन ॲज सांगितलेलं आहे. आता ते कसं लिहिलं होतं आपण मगाशी लिहिलं होतं F इज इक्वल टू काय लिहिलं होतं त्या ठिकाणी mg लिहिलं होतं.
म्हणजे एफ इज इक्वल टू फोर्स घेतलं होतं, एम इज इक्वल टू मास घेतलं होतं आणि जी बी द काय घेतलं होतं त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि म्हणून इथं लिहूया आपण हेन्स वेट जे घेतलेलं आहे वेट विच इज डिनोटेड बाय द लेटर डब्ल्यू घेतलं आहे, विच इज इक्वल टू काय घेतलं एफ घेतलं, विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी एम जी आलं. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला व्हॅल्यू एफ इज इक्वल टू काय मिळालं एम जी मिळालं. आणि मग आपल्याला मगाशी आपण बघितलं होतं बट जी इज इक्वल टू काय सांगितलंय जी एम अपॉन काय सांगितलंय त्या ठिकाणी आर स्क्वेअर. जी म्हणजे कोण आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, विच इज इक्वल टू काय आलं होतं कॅपिटल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ सांगितलं होतं आणि आर बी द काय आर बी द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी आर स्क्वेअर दॅट इज द रेडियस ऑफ अर्थ घेतली होती. मग आता सांग वेट हा जर फोर्स असेल तर हा ठिकाणी आपण सांगताना काय सांगणार आहे एस आय युनिट ऑफ वेट जे येणार आहे. म्हणजे जर फोर्स युनिट न्यूटन असेल तर वेटचं युनिट सुद्धा काय येणार आहे त्या ठिकाणी एस आय युनिट ऑफ वेट इज काय येणार आहे त्या ठिकाणी न्यूटन येणार आहे. बरोबर आहे. हा आपल्याला युनिट काय मिळालं त्या ठिकाणी न्यूटन मिळालं. ऑल्सो द वेट बिईंग अ फोर्स जर आपण सांगितलं दिस फोर्स ही कसली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून वेट इट इज ऑल्सो काय येणार आहे त्या ठिकाणी इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. म्हणजे वेट ही कसली क्वांटिटी आली त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आली. अँड डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे इथं आपण जे सांगितलं जीची व्हॅल्यू जी आहे ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असते म्हणून इट्स डायरेक्शन टुवर्ड्स द काय सांगितलं त्या ठिकाणी सेंटर ऑफ द अर्थ सांगितलं. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. मग अशा आपण सांगितलं की जीची व्हॅल्यू सगळीकडे त्या ठिकाणी सारखी नाही म्हणून द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि म्हणून ठिकाण जर तुमचं बदललं तर त्या ठिकाणानुसार तुमचं वेट ऑफ द ऑब्जेक्ट सुद्धा काय होत जाणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार आहे. दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मात्र इथं असणारं मास जे आहे ते काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे मात्र वेट कॉन्स्टंट राहणार नाही. वेट काय होत जाणार आहे बदलणार आहे. म्हणजे आता इथं डिस्टिंग्विश जर बघायचं झालं तर आम्ही काय सांगणार आहे मास जर घेतलं तर मास इट इज काय सांगितलं त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट सांगितलं. म्हणजे मॅटर ऑफ ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट हा कोण झाला मास झाला. आणि वेट म्हणजे काय सांगितलं द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहे डिस्टिंग्विशमधला एस आय युनिट ऑफ मास इज काय सांगितलं त्या ठिकाणी के जी आणि एस आय युनिट ऑफ वेट इज काय सांगणार आहे त्या ठिकाणी न्यूटन सांगणार आहे. परत तिसरा पॉईंट काय येत आहे मास इट इज अ स्केलर क्वांटिटी आणि या ठिकाणी वेट इट इज काय सांगतो त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग इथं सांगितलेलं आहे की एक पॉईंट्स दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 9 तिथं सांगितलं आहे कॉलिगली वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट अँड मेजर द वेट इन किलोग्रॅम्स विच इज द युनिट ऑफ काय सांगतो त्या ठिकाणी मास. म्हणजे बोली भाषेमध्ये आपण काय करतोय वजन जे आहे वजन या शब्दाचा वापर आपण वजन आणि वस्तुमान या दोन्ही अर्थाने या ठिकाणी करत असतोय. आणि म्हणून एखाद्या वस्तूचं वजन हे आपण काय म्हणतो त्या ठिकाणी के जीमध्ये म्हणजेच वस्तुमान हे आपण किलोग्राममध्ये मोजतो असं त्या ठिकाणी सांगत असतोय. बट इन सायंटिफिक लँग्वेज वेन वी से दॅट राजूज वेट इज 75 kg. म्हणजे आपण सायंटिफिक भाषेमध्ये विज्ञानाच्या रूपामध्ये जर बघायचं असेल शास्त्रीय भाषेमध्ये आपण बोलायचं असेल तर तिथं सांगितलंय राजूज वेट इज काय सांगितलंय त्या ठिकाणी 75 kg. म्हणजे राजूचं वजन किती आहे त्या ठिकाणी 75 किलोग्रॅम इतकं आहे म्हणजे 75 kg आहे. तर वी आर टेकिंग अबाउट राजूज काय घेतलं त्या ठिकाणी मास. म्हणजे आता आपण सांगितलं की आपण मास हे कशामध्ये मोजतो के जीमध्ये. जर राजूचं मास 75 kg जर असेल तर आपण त्याला वजन म्हणणार नाहीये ते काय म्हणणार आहे त्याचं मास असणार आहे. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट काय सांगणार आहे त्या ठिकाणी राजूचे हे आपण कशाबद्दल बोललो मास बद्दल त्या ठिकाणी बोललेलं आहे. When we mean is that Raju weight is equal to the gravitational force on 75 kg mass. जर घेतलं as Raju's mass is 75 kg, his weight on the earth is. म्हणजे आपण अर्थ सरफेसवर राजूचं वेट काढायचं झालं हे काय झालं ते मास झालं. जर वेट काढायचं झालं तर आम्ही काय म्हणतो मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मासची व्हॅल्यू किती आहे 75 आहे आणि जीची व्हॅल्यू काय सांगितली आपण त्या ठिकाणी 9.8 जर घेतली तर वेटची व्हॅल्यू जी येणार आहे 735 काय आलं त्या ठिकाणी न्यूटन आलं. दिस इज द वेट ऑफ द कुणाचं आलं त्या ठिकाणी राजीवचं आलं. म्हणजे वेट ऑफ द 1 kg मास इज किती आलं त्या ठिकाणी 1 × 9.8 घेतलं न्यूटन आणि आवर वेईंग मशीन टेल्स अस द काय सांगितलं त्या ठिकाणी मास. द टू स्केल बॅलन्सेस इन शॉप
कम्पेअर टू वेट्स दॅट इज टू काय सांगितलं त्या ठिकाणी मासेस. म्हणजे जर आपण दुकानामध्ये गेलं तर दुकानामध्ये असणारा जो तराजू आहे तर तराजू दोन वजनांची पर्यायानेच काय करतो त्या ठिकाणी दोन वस्तुमानांची त्या ठिकाणी तुलना करत असतोय. म्हणजे राजूचं वजन ज्या वेळेला आपण सांगतो की राजूचं वेट 75 kg आहे त्यावेळी ते 75 kg हे वेट नसते, वजन नसते, ते त्याचं काय असते मास असते. आणि जर त्याचं वजन काढायचं असेल पृथ्वीच्या सरफेसवर तर वेट ऑन द अर्थ आपण कसं काढणार आहे, F इज इक्वल टू mg म्हणजेच W इज इक्वल टू mg न काढणार. आणि ती व्हॅल्यू किती येणार आहे त्या ठिकाणी 735 न्यूटन इतकं त्या ठिकाणी येणार आहे. तो ग्रॅव्हिटेशनल वेव्हज दिलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी गुरुत्वीय लहरी असा त्या ठिकाणी तो पॉईंट आपल्याला दिलेला आहे. वेव्हज आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ वॉटर when we drop a stone into it. म्हणजे आता हा जे वेव्हज आहेत त्या वेव्हज कशा फॉर्म होतात तर आपल्याला माहिती आहे की संथ पाणी असते आणि त्या संथ पाण्यावर जर आपण दगड टाकला तर त्याच्यामध्ये काय होतात त्या ठिकाणी वेव्हज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. सिमिलरली वी मस्ट हॅव सीन द वेव्हज जनरेटेड ऑन अ स्ट्रिंग when both its ends are held in hand and it is काय सांगितलं त्या ठिकाणी शेकन. म्हणजे आपण अजून एक उदाहरण कोणाचं घेऊ शकतोय, स्ट्रिंगचं. दोरी आपण घेतली, दोरी आपण दोन बोटामध्ये जर आपण भिंगरीचं उदाहरण घेतलं तर दोन्ही बोटामध्ये आपण काय केलं दोरी घेतलेली आहे. दोरीचे दोन्ही टोक काय केले त्या ठिकाणी फिक्स आहेत आणि ती दोरी आमची कशी आहे त्या ठिकाणी टाईट आहे. त्याला जर आपण प्लग केलं तर प्लगिंग केलं तर तिथं काय होतं त्या ठिकाणी होत असतात. लाईट इज ऑल्सो अ टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड एज काय म्हटले त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजे लाईट ही सुद्धा एक प्रकारची वेव्ह आहे आणि ते कुणाचं उदाहरण आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं उदाहरण त्या ठिकाणी आपण सांगणार आहे. म्हणजे वाक्य काय सांगितलं, लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्हज अँड रेडिओ वेव्हज आर ऑल डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे हे काय त्या ठिकाणी डिफरंट टाईप्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट दीज वेव्हज अँड वी रिसीव्ह देम युझिंग आवर काय सांगितले त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सांगितलेलं आहे. म्हणजे काय करतात त्या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे खगोलीय वस्तू आहेत. ह्या वेव्हज काय करत असतात त्या ठिकाणी इमिट करत असतात, उत्सर्जित करत असतात आणि त्या ज्या इमिट केलेल्या वेव्हज आहेत त्या आपण काय करत असतो इन्स्ट्रुमेंटच्या साह्यानं त्या ठिकाणी काय करत असतो त्या ठिकाणी रिसीव्ह करत असतोय. ऑल आवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑब्टेन्ड थ्रू दिस काय सांगितले त्या ठिकाणी वेव्हज. म्हणजे ह्या टोटल युनिवर्सबद्दलची जी माहिती आहे, नॉलेज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी या लहरींच्या मार्फत म्हणजे या वेव्हच्या मार्फत काय होत असते त्या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर जे घेतलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर अ व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ काय घेतले त्या ठिकाणी वेव्हज घेतलेले आहे. आता ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आपण जर बघितलं तर इथं पॉईंट सांगितलं आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. आता ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ अ वेव्ह. म्हणजे गुरुत्वीय लहरी जे आहेत हे एक वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी लहरी आहेत. दे हॅव बीन कॉल्ड काय सांगितले त्या ठिकाणी वेव्हज ऑन द फॅब्रिक ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी स्पेस टाईम. म्हणजे त्यांना आपण काय म्हणणार आहे अवकाश काळावरील लहरी असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. अवकाश काळ असं म्हटलं आहे, स्पेस टाईम म्हणजे अवकाश काळ म्हणतो, त्याच्यावरील लहरी असं म्हटलं जाते. आईन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1960. म्हणजे आईन्स्टाईनना त्याचं अस्तित्व जे जाणवलेलं आहे त्याच्या अस्तित्वाची जाणीव केव्हा झाली 1960ला त्या ठिकाणी झालेली आहे. दीज वेव्हज आर व्हेरी वेग अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. म्हणजे ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज कशा आहेत त्या ठिकाणी व्हेरी वीक वेव्हज आहेत आणि म्हणून त्या डिटेक्ट करण्यासाठी थोडासा कालावधी त्या ठिकाणी जास्त लागलेला आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे तिथं खूप कठीण आहे त्यांना डिटेक्ट करणं. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्हज इमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. म्हणजे सायंटिस्ट जे आहेत म्हणजे तिथं असणारे शास्त्रज्ञांना ह्या खगोलीय वस्तूमध्ये उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणं काय केलेले आहेत त्या ठिकाणी विकसित केलेली आहेत. त्यामध्ये जर घेतलं अमंग दीज त्यामध्ये सांगितले त्या उपकरणाचं नाव काय सांगितलं आहे LIGO असं त्या ठिकाणी. एल आला, इंटरफेरोमेट्रिकचा आय आला, ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा काय आला G आला आणि ऑब्झर्वेटरीचा काय आला त्या ठिकाणी O आला. अमंग दीज लिगो ज्याला आपण लेझर इन्फॉर्मेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी असं म्हटलेलं आहे इज द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी प्रॉमिनंट वन्स. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ देअर प्रेडिक्शन सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्ह कमिंग
फ्रॉम अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. म्हणजे आपण जे सांगितलं की आईन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि पुढं सांगितले इंडियन सायंटिस्ट ह्या कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन हिज डिस्कवरी. दिस डिस्कवरी हॅज ओपनड अ न्यू पाथ टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द काय सांगितले त्या ठिकाणी युनिवर्स. आणि भारतीय शास्त्रज्ञांचं याबद्दलचं काम जे आहे अतिशय चांगलं आहे किंवा योगदान त्या ठिकाणी चांगलं आहे. आणि म्हणून या शोधामुळं विश्वाची माहिती जी आहे ती मिळवण्यासाठी आपल्याला काय झालेलं आहे, एक नवीन मार्ग या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. फ्री फॉल सांगितलं. आता फ्री फॉल जर घेतलं तर ह्या फ्री फॉलला मराठीत काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, मुक्त पतन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. फ्री फॉलला काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी, मुक्त पतन. ह्याच्यामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे बघा, पेज नंबर 11 टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड, विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी स्टोन. एक छोटा दगड घ्यायला सांगितलं आहे आणि त्यावर कोणकोणती बलं त्या ठिकाणी प्रयुक्त होत आहे ते विचारलेलं आहे. आता तो दगड काय सांगितलं, नाऊ रिलीज द स्टोन. आता तो स्टोन काय करायला सांगितलं आहे, सोडायला सांगितलं आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व. आणि मग तुम्ही सोडल्यानंतर त्या ठिकाणी विचारलं आहे व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट. आणि मग त्याच्यावर कोणकोणती बलं त्या ठिकाणी ॲक्ट होतात किंवा प्रयुक्त होतात हे आम्हाला विचारलेलं आहे. मग आपल्याला सांगितलं वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. मग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गुरुत्वीय बल जे आहे ते पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूवर काय होत असते त्या ठिकाणी प्रयुक्त होत असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वेन वी विअर होल्डिंग द स्टोन इन अवर हँड, म्हणजे मागाशी जे विचारलं टेक अ स्मॉल स्टोन घ्यायला सांगितले, होल्ड इट इन युअर हँड, म्हणजे जेव्हा आपण तो स्टोन दगड आपण आपल्या हातामध्ये घेणार आहे, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स. आणि मग त्या आपण हातात जो धरलेला दगड आहे त्याच्यावर सुद्धा हे बल त्या ठिकाणी प्रयुक्त झालेलं दिसणार आहे. बट इट वॉज बॅलन्स्ड बाय अ फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे त्या आपण जो दगड हातात धरलेला आहे ते आपण हातांच्या विरुद्ध दिशेनं लावत असलेलं जे बल आहे, प्रयुक्त झालेलं बल आहे, ते त्याला काय करते त्या ठिकाणी बॅलन्स करत असते. आणि बॅलन्स केल्यामुळं तो दगड आपल्या हातामध्ये काय राहतोय त्या ठिकाणी स्थिर राहत असतो. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेनड ॲट काय झाला त्या ठिकाणी रेस्ट. वेन वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड्स, मग अशी जो प्रश्न विचारला नाऊ रिलीज द स्टोन सांगितला, म्हणजे जर आपण तो दगड काय केला हातामधून सोडला, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट्स इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स. म्हणजे जेव्हा आपण दगड त्या ठिकाणी सोडणार आहे, दगड सोडतो ते आपल्या हातातून दगड सुटल्यानंतर त्याच्यावर फक्त कुठलं बल प्रयुक्त होत असते, गुरुत्वीय बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असते. आणि ह्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावामुळं तो दगड काय होत असतो त्या ठिकाणी खाली पडत असतोय. मग काय सांगितलं, व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलोइंग काय सांगितले त्या ठिकाणी फ्रीली सांगितले. दस द रिलीज्ड स्टोन इज इन अ फ्री फॉल. म्हणजे हा दगड जो आहे तो खाली कुणामुळं आला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळं आलेला आहे. आणि म्हणून रिलीज्ड स्टोन जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी इन अ फ्री फॉल असं म्हणणार आहे. म्हणजे हा दगड जो खाली पडला त्याला त्याचं काय म्हणणार आहे त्या ठिकाणी फ्री फॉल, म्हणजे मुक्त पतन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. मग नेक्स्ट काय सांगणार आहे, इन फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज अ 0. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जी आहे त्या ऑब्जेक्टची कशी असते त्या ठिकाणी 0 असणार. इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज काय सांगितलं त्या ठिकाणी 0 सांगितलेलं आहे. अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काय झाले 0 झाली आणि परत गोज ऑन काय झाली त्या ठिकाणी इन्क्रीजिंग, कुणामुळे झालं, ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बियॉन्ड फोर्स आल्सो ॲक्ट्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. म्हणजे आता हा दगड ज्यावेळी खाली पडणार आहे त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू काय सांगितलं त्या ठिकाणी एअर अपोजेस, म्हणजे एअरचं फोर्स जे आहे त्या फ्रिक्शनल फोर्स जे आहे त्याच्यावर काय होत असते, त्याच्या मोशनवर त्या ठिकाणी त्याला अपोज करणार आहे. आणि म्हणून जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर त्या ठिकाणी बियॉन्ड फोर्स ॲक्ट त्या ठिकाणी होणार आहे. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन काय सांगितले त्या ठिकाणी व्हॅक्यूम. म्हणजे हा जर आपल्याला ट्रू फ्री फॉल बघायचा असेल तर ते फक्त आपल्याला कुठं बघायला मिळणार आहे त्या ठिकाणी व्हॅक्यूममध्ये, म्हणजे निर्वात पोकळीमध्ये त्या ठिकाणी बघणार आहे. कारण काय होणार आहे,
ज्या वेळेला आपण जर बघितलं दगड खाली पडत असणार आहे त्यावेळी त्याच्या हवेशी होणाऱ्या घर्षणामुळं त्या वस्तूच्या गतीला काय होत असतं, विरोध होत असतोय. आणि त्या वस्तूला विरोध होत असताना त्याच्यावर त्या ठिकाणी ब्युएन्स फोर्स आपण म्हणतो, ज्याला प्लावक बल असं म्हटलं जातं, ते सुद्धा त्याच्यावर काय होत असते, त्या ठिकाणी कार्य करत असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याचं त्या ठिकाणी मुक्त पतन, आपण फ्री फॉल त्या ठिकाणी घडत नाही. आणि मग ट्रू फ्री फॉल आपल्याला जर बघायचं असेल तर तो कशामध्ये बघायला मिळणार आहे, निर्वात पोकळीमध्ये किंवा त्या ठिकाणी निर्वातामध्येच ते त्या ठिकाणी शक्य होणार आहे. आता पुढं सांगितलं आहे, फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाईम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मोशन्स. आता न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आपण मागच्या वर्षीच्या 9वीच्या पुस्तकामध्ये बघितलं होतं. एक होतं v इज इक्वल टू यू प्लस ए टी होतं. दुसरं जे होतं ते एस इज इक्वल टू यू टी प्लस काय होतं 1/2 ए टी स्क्वेअर होतं. आणि थर्ड जे होतं फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस काय होतं त्या ठिकाणी 2s. ही 3 आपण काय घेतलं होतं त्या ठिकाणी न्यूटन्स काय घेतलं होतं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ अ मोशन बघितली होती. फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी काय सांगितलं, फ्री फॉलसाठी इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती इनिशियल वेलॉसिटी वी हॅव टू डिनोटेड बाय द लेटर काय म्हणतो त्या ठिकाणी यू म्हणतो. आणि धिस इनिशियल वेलॉसिटी विच इज इक्वल टू काय असते त्या ठिकाणी 0 असते. अँड ॲक्सेलरेशन जे ए जी आहे ती विच इज इक्वल टू पुन्हा इतकं असते त्या ठिकाणी जी येत असते. दस वी कॅन राईट द इक्वेशन ॲज. आता मग ही जी इक्वेशन आहे ह्या दोन व्हॅल्यू ठेवल्यानंतर ही इक्वेशन कशी होतात ते आपल्याला बघायचं आहे. हे फर्स्ट इक्वेशन आपण घेतलं तर फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण यूची व्हॅल्यू काय ठेवूया 0 ठेवूया. म्हणजे v इज इक्वल टू यू प्लस ए टी घेतला, ह्या यूची व्हॅल्यू आम्ही काय ठेवली 0 ठेवली, ह्या एची व्हॅल्यू काय ठेवली जी ठेवली इंटू काय केलं डी. बरोबर आहे. आणि मग आम्हाला इक्वेशन काय मिळालं त्या ठिकाणी जी टी मिळालं. म्हणजे तुमच्या पुस्तकात सांगितल्या पद्धतीनं फी इज इक्वल टू पहिलं इक्वेशन काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी जी टी मिळालं. सेकंड इक्वेशन काय घेतलं होतं एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. हे आपण सेकंड इक्वेशन घेऊया एस इज इक्वल टू यू टी प्लस काय घेतलं 1/2 ए टी स्क्वेअर घेतलं. आता इथे यूची व्हॅल्यू काय ठेवायचे 0 इंटू टी घेतलं प्लस 1/2 घेतलं, एची व्हॅल्यू काय ठेवणार आहे जी घेणार आहे आणि हा काय आला टी स्क्वेअर. हा 0 इंटू टी काय आला 0 आला. म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू काय मिळाली 1/2 जी टी स्क्वेअर मिळालं. म्हणजे एसची व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला 1/2 जी टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणाची मिळाली एसची मिळाली. म्हणजे एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर मिळाली. आणि थर्ड आपण घेतलेली व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. याच्यामध्ये यूची व्हॅल्यू 0चा स्क्वेअर प्लस 2 ए ह्या व्हॅल्यू काय घ्यायची जी इंटू एस घेतला, हा 0 स्क्वेअर काय आला 0 आला. आणि मग इथे व्हॅल्यू काय मिळाली 2gs. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळालं फी स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 2gs. तुमच्या पुस्तकामध्ये 3 इक्वेशन दिले, फी इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs सांगितले. म्हणजे फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रू अपवर्ड्स ॲक्सेलरेशन इज काय सांगणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह, दॅट इज इन अ डायरेक्शन अपोजिट टू द वेलॉसिटी अँड इट इज टेकन टू बी काय घेतलं जातं निगेटिव्ह. म्हणजे आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे म्हणून त्याची व्हॅल्यू आम्ही काय कन्सिडर करणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. मात्र याचं मॅग्निट्यूड हे आपण डायरेक्शनच्या बाबतीत घेतलं, मात्र मॅग्निट्यूड कसं असणार आहे सेम असणार आहे. म्हणून द मॅग्निट्यूड ऑफ जी इज द सेम बट द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काय होणार आहे त्या ठिकाणी डिक्रीजेस होणार आहे बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह काय सांगितलं त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन. मात्र मॅग्निट्यूड जरी सेम असला तर वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काय होत जाणार आहे त्या ठिकाणी कमी होत जाणार आहे. कशामुळं तर ड्यू टू दिस काय सांगितलं जातं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. मग सांगितलेलं आहे द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ. दस दे आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी फ्री फॉल. म्हणजे इथं मून असेल किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे हे सुद्धा काय होतात त्या ठिकाणी मूव्ह होत असतात. कुणामुळं मूव्ह होत असतात त्या ठिकाणी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. म्हणजे गुरुत्वीय बलाचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे ते काय होत असतात त्या ठिकाणी मूव्ह होत असतात. आणि म्हणून दस दे आर इन काय सांगितले त्या ठिकाणी फ्री फॉल सांगितले. नेक्स्ट आपण मध्ये घेणार आहे डू यू नो द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. दस एनी टू ऑब्जेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस और एनी अदर काय सांगितले त्या ठिकाणी प्रॉपर्टीज. आपण सांगताना सांगितले की जीची व्हॅल्यू जी आहे ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी कशी असते त्या ठिकाणी एकसारखी असते. मात्र आपण घेतलं कुठल्याही दोन वस्तू त्या ठिकाणी घेतल्या
एकाच उंचीवरून जर आपण त्यांना सोडल्या त्या एकाच वेळी जमिनीवर काय होत असतात त्या ठिकाणी पोहोचत असतात. Thus any two objects irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. आता गॅलिलिओ इज सेड टू हॅव परफॉर्म्ड अन एक्सपेरिमेंट अराउंड काय सांगितलं त्या ठिकाणी 1590 इन द काय सांगितलं त्या ठिकाणी इटालियन सिटी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी पिसा. गॅलिलिओ हे शास्त्रज्ञ आहेत आणि गॅलिलिओ शास्त्रज्ञांनी इसवी सन 1590मध्ये इटली देशामध्ये असणारा हा जो पिसा एक शहर आहे, या पिसा हा शहरामध्ये हा प्रयोग त्या ठिकाणी केला होता. काय प्रयोग केला होता बघा. ही ड्रॉप्ड 2 स्पियर्स ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लिनिंग टॉवर ऑफ पिसा टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पियर्स रीच्ड द ग्राउंड ॲट द सेम टाईम. म्हणजे यांनी काय केलं होतं, 2 स्पियर घेतले होते की त्या 2 स्पियरचं मास कसं होतं त्या ठिकाणी डिफरंट होतं आणि त्या 2 स्पियरना पिसा टॉवर ऑफ पिसा आहे तिथून त्यांनी टाकलं, सोडलं खाली. तर त्यांनी सांगितलं की जे दोघांचं मास जरी वेगवेगळं असलं तर ते ग्राउंड सरफेसवर येत असताना एकाच वेळी त्या ठिकाणी आलेले आहेत किंवा एकाच वेळी ते जमिनीवर पडलेले आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. When we drop a feather and a heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. आता आम्हाला काय सांगितलं आहे, एक जड दगड घ्यायला सांगितलं आणि एक पीस घ्यायला सांगितलं आहे. जर उंचीवरून एकाच वेळी सोडले तर ते जमिनीवर पोचत असताना एकाच वेळी पोचलेले दिसत नाही. मग काय सांगितलं, द फिदर एक्सपिरियन्सेस अ बियॉइंड फोर्स अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू काय सांगितलं त्या ठिकाणी एअर अँड देअर फॉर फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड काय सांगितलं त्या ठिकाणी स्लोली. आता फिदरचं वेट कसं, मास कसं असते त्या ठिकाणी कमी असते आणि म्हणून त्या फिदरवर काय होतं, बियॉइंड फोर्स असेल किंवा फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर आहे ते त्याच्यावर काय होणार आहे, ॲक्ट करणार आहे आणि त्याला तिथं काय करणार आहे ते अपोज करणार आहे आणि अपोज करल्यामुळं तो काय होणार आहे त्या ठिकाणी तरंगत म्हणजे फ्लोट्स होत रिचेस द काय सांगितलं त्या ठिकाणी ग्राउंड स्लोली, म्हणजे हळूहळू तो जमिनीवर येऊन काय होणार आहे, पोचणार आहे. मात्र जर आपण त्याच्या बरोबर आपण जे घेतलेलं जड दगड आपण सांगितलं होता लॅटर दॅन द काय सांगितलं हेवी स्टोन, म्हणजे हेवी स्टोन नंतर तो काय होणार जमिनीवर पडणार आहे, म्हणजे हेवी स्टोन हा पहिल्यांदा पडणार आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, फिदर जमिनीवर येणार आहे. The buoyant and frictional forces on the stone are much less than the weight of the stone सांगितले आणि does not affect the speed of the stone much सांगितले. आता इथं सांगितलं की फ्रिक्शनल फोर्स जे आहे किंवा बियॉन्ड फोर्स आपण जे आहे ते काय सांगितले, मच लेस कमी आहेत कुणापेक्षा, वेट ऑफ द स्टोनपेक्षा आणि म्हणून त्याच्या स्पीडवर ते अफेक्ट करू शकत नाही. रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम अँड शोड दॅट फिदर अँड स्टोन इंडीड रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. आणि मग परत शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी हा प्रयोग करून बघितला. मात्र हा प्रयोग त्यांनी कुठे केला आहे त्या ठिकाणी निर्वात पोकळीमध्ये किंवा निर्वातामध्ये केला आणि निर्वातामध्ये केल्यानंतर त्यांना असं दिसून आलेलं आहे की दगड आहे किंवा त्या दगड आणि तिथं असणारा जो पीस आहे ते एकाच वेळी त्या ठिकाणी जमिनीवर पोचलेले आहेत हे त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण घेणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर आपण घेतलं तर म्हणजे काय म्हणायचं, तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा आपण म्हणतो आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय होणार आहे, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय म्हणतो आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो होतो की एनर्जी जी स्टोअर केली जाते ऑब्जेक्टमध्ये बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर काय सांगतो त्या ठिकाणी स्टेट, म्हणजे त्याच्या स्थितीमुळं असेल किंवा त्यानं स्थिती असेल किंवा स्थान जे असेल त्या स्थानामुळं किंवा स्थितीमुळं त्यानं जी स्टोअर केलेली जी एनर्जी आहे त्याला आम्ही काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. म्हणजे द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी स्टेट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. धिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी अर्थ. म्हणजे ही एनर्जी कशी आहे, रिलेटिव्ह आहे आणि इन्क्रीजेस सांगितलेलं आहे, ती वाढत जाणार आहे किंवा वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे आपण इथं सरफेस ऑफ अर्थला घेतला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे त्या ठिकाणी, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आता ह्या इथं जर बघितलं तर याची व्हॅल्यू काय झालं, 0 झालं. तर इथं आम्ही याची व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे वेअर ग्राउंड सरफेसला वेअर एच इज इक्वल टू 0 घेतला तर पोटेन्शियल एनर्जी बिकम्स काय झालं, 0 झालं. जर आपण काय केलं, अर्थ सरफेसपासून ॲज वी गो ऑन इन्क्रीजिंग सांगितले आणि इथं गेल्यानंतर वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द काय घेणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. आता हे टोटल डिस्टन्स किती झालं, ही नथिंग बट हाईट झाली आणि इथं व्हॅल्यू आम्हाला काय मिळणार आहे, mgh मिळणार. म्हणजे इथं व्हॅल्यू काय मिळाली, ग्राउंड सरफेसला 0
आणि इथं व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी mgh. म्हणून सांगितलंय दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. वी हॅड अश्युम दॅट पोटेन्शियल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल एम सांगितले. म्हणजे मास काय घेणार आहे त्या ठिकाणी स्मॉल एम घेणार आहे. हाईट काय घेणार आहे त्याची त्या ठिकाणी एच घेणार आहे. फ्रॉम द ग्राउंड इज काय सांगितलं आहे mgh अँड ऑन द ग्राउंड इज 0. आता मी जे सांगितलं की हा जो सरफेस आहे हा माझा कुठला सरफेस आहे, ग्राउंड सरफेसला आहे. ग्राउंड सरफेसला असेल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh सांगितला आहे. जर इथं हाईट काय असेल त्या ठिकाणी 0 असेल तर ग्राउंड सरफेसला आमची पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे त्या ठिकाणी 0 येणार आहे. ओके. अँड ॲट अ हाईट एच फ्रॉम द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी अबाव द अर्थ. इथं आपण ग्राउंड सरफेसपासून उंचीवर एका ठोडावी केलं असेल तर तिथं पोटेन्शियल एनर्जी किती असते त्या ठिकाणी mgh असत्या आणि ग्राउंड सरफेसला किती असते 0. वेन एच इज स्मॉल कम्पेअर टू द रेडियस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ वी कॅन अश्युम जी टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट अँड कॅन यूज द अबाव फॉर्म्युला काय सांगितलं त्या ठिकाणी mgh. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ एच द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन काय सांगितलं त्या ठिकाणी एच. म्हणजे मगाशी जसं आपण सांगितलं होतं हाईटच्या संदर्भात 6400 असेल आणि आपण 10 किलोमीटरवर एरोप्लेन त्या ठिकाणी मूव होतं फ्लोटिंग होत असेल 10 किलोमीटर अंतरावर तर त्या ठिकाणी जीच्या व्हॅल्यूमध्ये जास्त चेंजेस झालेला नव्हता. म्हणजे आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थला जीची व्हॅल्यू जेवढी होती तेवढीच त्या अर्थ सरफेसपासून 10 किलोमीटरवर असणारे एरोप्लेन ज्यावेळी तिथं फ्लोटिंग होत होतं किंवा त्या ठिकाणी फ्लाईज होत होतं त्या ठिकाणचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कशी होती त्या ठिकाणी 30 होती. म्हणजे आत्ता जे सांगितलं वेन एच इज स्मॉल कम्पेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ अर्थच्या कम्पेअर जर एचची व्हॅल्यू त्या ठिकाणी स्मॉल असेल तर आपण काय करणार आहे जी टू बी काय घेणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेणार आहे. मात्र लार्ज व्हॅल्यू ऑफ एच मग अशा आपण बघितलं होतं की आर्टिफिशियल सॅटेलाईटची व्हॅल्यू जी होती 35,600 जेवढी होती किलोमीटर ते व्हॅल्यू ऑफ जी काय झाली होती त्या ठिकाणी कमी झाली. मग इथं पण आपण त्या ठिकाणी सांगितलं द व्हॅल्यू ऑफ जी काय झालं डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन काय सांगितलं त्या ठिकाणी एच. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फानाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज काय सांगितलं त्या ठिकाणी 0. म्हणजे ऑब्जेक्ट जो इन्फानाईट डिस्टन्सवर असेल अर्थपासून तर व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे त्या ठिकाणी 0 होणार आहे. आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. सो इट इज मोर ॲप्रोप्राईट टू अश्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी 0 द्या. म्हणजे तिथं आपण पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार आहे 0. दस फॉर स्मॉलर डिस्टन्स दॅट इज हाईट द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0 दॅट इज इट इज काय असणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह. आणि म्हणून सांगितलं आहे when an object is at a height h from the surface of the earth its potential energy is. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जर आम्ही घेतली तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी आर प्लस एच येणार आहे. मी यातलं कॅपिटल जी म्हणजे काय म्हणतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ म्हणतो, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट म्हणतो, कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ म्हणतो आणि एच बी द काय सांगतो त्या ठिकाणी हाईट येतो अबाव द अर्थ सरफेस. हिअर कॅपिटल एम अँड कॅपिटल आर आर द अर्थ मास अँड रेडियस काय सांगितले त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सीन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी घेणार आहे फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ आपण घेतो ती किती असणार आहे वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट अ हाईट एच फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी बिकम्स काय येते त्या ठिकाणी मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. इन दिस वे वी हॅव टू सीन काय केला त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फ्री फॉल. इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सीन द काय करणार आहे त्या ठिकाणी एस्केप वेलोसिटी. सो वी हॅव टू स्टॉप हिअर. थँक्यू.